को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत. सर, आज 25वा वर्धापन दिन साजरा करताय, काय भावना नेमकं? राज्याचा 25वा वर्धापन दिन साजरा होत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशाचा जराही परिणाम कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्तपणावरती, अजितदादांच्या बद्दलच्या निष्ठेच्या बाबतीमध्ये पक्षाच्या विचारधारेशी झालेला नाही. या लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम हे आजच्या उपस्थितीने या ठिकाणी निश्चितपणे दाखवून दिलेलं आहे. आज आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे, आगामी एकच लक्ष विधानसभा क्षेत्र. लक्ष तुम्ही बोलून दाखवलं आहे. मात्र गेली अनेक 24 वर्ष जर पाहायला गेलं तर शरद पवार हे या संपूर्ण कार्यक्रमात होत होते. मात्र यावर्षी एकाच पक्षाचे 2 वर्धापन दिन होत असताना काय वाटतं? शेवटी एक भूमिका घेऊन वर्षापूर्वी आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. आम्हाला अशी अपेक्षा होती आणि आज आहे की आम्ही एकत्रितपणाने तो निर्णय घेण्याची चर्चा यापूर्वीच्या कालावधीमध्ये झाली होती. दुर्दैवाने तो निर्णय होऊ शकला नाही. राष्ट्रहित नजरेसमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चव्हाण साहेबांच्या विचारावरती प्रेरित होऊन हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आज अधिकृतपणाने पक्षाचा रोपो महोत्सवी वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी साजरा करतो. बारणेंनी कुठेतरी खतखत व्यक्त केली, भाजप विरोधात भाजपने एकच राज्यमंत्रीपद दिलं अशी एकंदरीत भावना व्यक्त केली. मला असं वाटतं या संदर्भामधलं शिवसेनेचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देईल. नक्कीच, धन्यवाद. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज 25वा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त खासदार तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत नरेश गावडे, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.